नमस्कार मंडळी मित्रांनो, भारत सरकार यांच्या मार्फत मिनिस्टर ऑफ होम अफेअर्स भारत सरकार यांच्या मार्फत सशस्त्र सीमा बल मिनिस्टर ऑफ होम अफेअर्स यांच्या मार्फत गट क संवर्गातील कायमस्वरूपी पदाची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। यामध्ये मित्र तुम्हाला जवळपास 827 जागेसाठी कॉन्स्टेबल पदाची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यासाठी 21,700 पासून ते 69,100 दरम्यान तुम्हाला पे स्केल सुद्धा असणार आहेत। यासाठी मित्र तुम्हाला किमान 10वी पास किंवा ITI असलेले विद्यार्थी या तुम्ही हा अर्ज करू शकता। बाकी कोण अप्लाय करायचं, कसं अप्लाय करायचं, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। असंच म्हणून चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा। आजचा हा सुरू करूया। ओके मित्र, तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या मार्फत मिनिस्टर ऑफ होम अफेअर्स यांच्या मार्फत या ठिकाणी सशस्त्र सीमा दलात तुम्हाला कॉन्स्टेबल या ठिकाणी तुम्हाला पदभरती असणार। यासाठी जर बघितलं तर हा फॉर्म ऑल इंडिया कॅन्डिडेट तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। त्यामध्ये ज्या कॉन्स्टेबलच्या पोस्ट असतात त्यामध्ये जर पहिले वॉशरमन, बार्बर, वॉटर कॅरियर, वेटर, टेलर, गार्डन आणि क्लॉबर यांची तुम्हाला पदभरती असणार आहे। त्याचबरोबर इतर सुद्धा पोस्ट आहेत, त्यामध्ये ड्रायव्हर असेल, वेटरनरी, कार्पेंटर आणि नर्सिंग ऑर्डिनरी यांची तुम्हाला पदभरती असणार आहे। यासाठी मित्रांनो किती जागा असणार आहेत ते सुद्धा पाहणार आहोत। यामध्ये मित्रांनो पहिली पोस्ट आहेत कॉन्स्टेबल वेटरनरी, यासाठी 34 जागा असणार आहेत। यासाठी UR साठी 21, EWS 1, OBC 2, SC 6, ST 4 असणार आहेत। त्याचबरोबर कॉन्स्टेबल ड्रायव्हर मेलसाठी असणार आहेत 553 जागा। यासाठी UR साठी 45, OBC 145, SC 81 आणि ST 38 जागा। त्याचबरोबर कॉन्स्टेबल गार्डनर यासाठी 41 जागा, त्यापैकी UR साठी 18, EWS 3, OBC 7, SC 9 आणि ST 4 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे। पुढची पोस्ट आहेत वॉटर कॅरियर, यासाठी एकूण 5 जागा असणार आहेत। त्यासाठी UR साठी 5 जागा असणार आहेत। पुढची पोस्ट आहेत कॉन्स्टेबल क्लॉबर, यासाठी 25 जागांसाठी पदभरती असणार आहे। त्यासाठी UR साठी 15, EWS 1, OBC 1, SC 1, SC 6 आणि EWS आणि ST 2 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहेत। पुढची पोस्ट आहे कॉन्स्टेबल टेलर, यासाठी 41 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहेत। त्यासाठी UR साठी 19, EWS साठी 3, OBC साठी 6, SC साठी 9, ST साठी 4 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहेत। पुढची पोस्ट आहे कॉन्स्टेबल वॉशरमन, यासाठी 74 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहेत। त्यासाठी UR साठी 32 जागा, EWS साठी 7, OBC साठी 19, SC साठी 11, ST साठी 5 जागांसाठी तुम्हाला पदभरती असतात। पुढची पोस्ट आहेत कॉन्स्टेबल बार्बर, यासाठी 43 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे। त्यासाठी UR साठी 21 जागा, EWS साठी 4 जागा, OBC साठी 10 जागा, SC साठी 5 जागा, ST साठी 3 जागांसाठी पदभरती असतात। पुढची पोस्ट आहेत कॉन्स्टेबल वेटर, वेटरसाठी एकूण 3 जागा, त्यापैकी ओपनला 3 जागा असणार आहेत। पुढची पोस्ट आहेत कॉन्स्टेबल कार्पेंटर, यासाठी 7 जागा, त्यासाठी UR साठी 4 जागा आहेत, EWS साठी 0, OBC 1, SC 1 आणि ST 1 जागांसाठी तुम्हाला पदभरती असतात। पुढची पोस्ट आहेत कॉन्स्टेबल नर्सिंग ऑर्डिनरी, यासाठी एकूण 1 जागा ओपनची एक तुम्हाला जाहिरात असणार। यासाठी एकूण जागा पाहिल्या तर 827 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार। यासाठी एकूण UR साठी 383 जागा, EWS साठी 64 जागा, OBC साठी 191 जागा, SC साठी 128 आणि ST साठी 81 जागा 61 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे। यामध्ये मित्र तुम्हाला 10% एक्स रिझर्वेशन सुद्धा तुम्हाला असणार आहे। यासाठी पे स्केल जर पाहिलं तर मित्र तुम्हाला या सर्व पोस्टसाठी पे स्केल असणार आहेत। लेवल 3 मध्ये 21,700 ते 69,100 दरम्यान तुम्हाला पे स्केल असणार आहे। यासाठी मित्रांनो ज्या पात्रता असणार आहेत, पात्रता किती आणि कोणत्या पदासाठी असणार आहेत, यामध्ये वेटरनरी कॉन्स्टेबल पोस्ट असणार आहेत। यासाठी वयाची मर्यादा 18 ते 27 वर्ष तुम्ही हा अर्ज करू शकता। 10वी पास बरोबर तुमचा 1 इयर एक्सपिरियन्स ट्रीटमेंट वेटरनरीचा कोर्स तुमचा लागणार। पुढची पोस्ट आहे कॉन्स्टेबल ड्रायव्हर, यासाठी जर पाहिजे तर 18 ते 27 तुम्ही हा अर्ज करू शकता। 10वी पास बरोबर ही लायसन्स सुद्धा तुमचं लागणार आहे। गार्डनर, वॉटर कॅरियर, क्लॉबर, टेलर, वॉशरमन, बार्बर आणि वेटर ह्या पदासाठी 18 ते 23 वर्ष तुम्ही हा अर्ज करू शकता। त्याबरोबर 10वी पास बरोबर 2 वर्ष एक्सपिरियन्स आणि संबंधित ते ट्रेडमध्ये ITI वगैरे आणि स्किल सुद्धा तुमचं लागणार आहे। पुढची पोस्ट आहेत कॉन्स्टेबल कार्पेंटर, यासाठी 18 ते 25 वर्षे तुम्ही हा अर्ज करू शकता। 10वी पास बरोबर 2 वर्ष एक्सपिरियन्स आणि संबंधित ITI सुद्धा तुमचा लागणार आहे। पुढची पोस्ट आहेत कॉन्स्टेबल नर्सिंग ऑर्डिनरी, ह्यासाठी 18 ते 27 वर्षे तुम्ही हा अर्ज करू शकता। त्याचबरोबर तुमचा 10वी पास बरोबर तुमचा जो कोर्स नर्सिंगचा तो सुद्धा लागणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो जे वयोमर्यादा आहे त्यामध्ये जर SC ST असेल तर 5 वर्षे सवलत आहेत आणि OBC असेल तर वयाची 3 वर्षे तुम्हाला
वयाची सवलत सुद्धा असणार आहे. यामध्ये मित्रांनो डेट ऑफ बर्थ या ठिकाणी तुम्हाला 10वीच्या मार्कशीट प्रमाणे तुम्हाला कॅल्क्युलेट केले जाणार आहे. तर मित्रांनो हा फॉर्म भरायचा होता. मित्रांनो हा फॉर्म तुम्हाला recruitment.ssb.go.in याच्याद्वारे तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपाचा भरायचा आहे. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे. यासाठी फी जर बघितली तर मित्रांनो तुम्हाला UR EWS आणि OBC जेंट्स कॅन्डिडेटसाठी मित्रांनो तुम्हाला 100 रुपये फी असणार आहे. त्याचबरोबर SC ST एक्स सर्व्हिसमॅन आणि ऑल फिमेल कॅन्डिडेटसाठी कोणतीही फी नसणार आहेत. ही फी मित्रांनो तुम्हाला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI थ्रू तुम्ही फी भरू शकता. यामध्ये मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरत असताना तुम्हाला पहिल्यांदा पार्ट 1 मध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे. पोस्ट नेम असेल, कॅन्डिडेट नेम, फादर्स हजबंड नेम, मदर्स नेम, बर्थ डेट, जेंडर, मेल ID, त्याचबरोबर नॅशनॅलिटी, रिजनल, मॅरेज स्टेटस, कॅटेगरी असेल, त्याचबरोबर एक्सपिरियन्स वगैरे, आधार नंबर वगैरे, फोटो, आयडेंटिफिकेशन, एज्युकेशन, ॲड्रेस आणि पासवर्ड सगळं तुम्हाला या ठिकाणी फॉर्ममध्ये भरायचं आहे. त्याचबरोबर पार्ट सेकंडमध्ये जर पहिलं अपलोड फोटो अपलोड करायचा आहे. त्याची साईज मित्रांनो 12 ते 4 KB पर्यंत तुम्हाला हा फोटो अपलोड करायचे आहेत आणि सिग्नेचर 12 ते 4 KB पर्यंत सिग्नेचर सुद्धा तुम्हाला अपलोड करायचे आहे. आणि पार्ट 3 मध्ये तुम्हाला आता पेमेंट करायचं आहे. त्यामध्ये जर तुम्ही UR OBC आणि EWS कॅन्डिडेट असेल तर तुम्हाला 100 रुपये फी असणार आहेत आणि अदर असेल तर तुम्हाला पार्ट सेकंड असणार आहे. तुमचा डायरेक्टली फॉर्म सबमिट होणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला निवड प्रक्रिया जर दिली तर निवड प्रक्रिया असणार आहेत. स्टेज 1 असणार आहेत. फिजिकल एफिशियन्सी PET असणार आहे. त्यामध्ये PET जर बघितली तर मेलसाठी 8.4 किलोमीटर रेस असणार आहे 24 मिनिटांमध्ये आणि फिमेलसाठी 2.4 किलोमीटर रेस असणार आहे 18 मिनिटांमध्ये तुम्हाला पूर्ण करायचे. त्यानंतर तुम्हाला PET पास झाल्यानंतर PhD असणार आहेत. PhD मध्ये जर बघितलं तर मेलची हाईट असणार आहे 170 सेंटीमीटर, चेस्ट असणार आहेत 80 आणि 5 सेंटीमीटर फुगून असणार आहेत. महिलांसाठी 157 सेंटीमीटर चेस्ट लागणार आहे. त्याचबरोबर इतर जे कॅटेगरी असतात यामध्ये तुम्ही पाहू शकता तर तुम्हाला 65 आणि महिलांसाठी 55 सेंटीमीटरचे हाईटसुद्धा तुम्हाला असणार आहे. त्याचबरोबर ड्रायव्हर पदासाठी जर बघितलं तर हाईट असणार 170 सेंटीमीटर जेंट्ससाठी आणि 80 फुगून 5 सेंटीमीटर चेस्ट लागणार आहेत. आणि मराठा वगैरे असले तर तुम्हाला 65 सेंटीमीटर वगैरे हाईटसुद्धा तुम्हाला लागणार आहे. त्याचबरोबर इतर जे पोस्ट असतात त्यामध्ये वॉटर कॅरियर वगैरे जे असतात त्यासाठी 167.5 सेंटीमीटर हाईट लागणार आहेत. फिमेलसाठी 157 सेंटीमीटर, चेस्ट असणार 78 5 सेंटीमीटर फुगून जास्त लागणार आहे. त्याचबरोबर रिझर्वेशन असेल तर तुम्हाला हाईट अँड चेस्टमध्ये सुद्धा सवलत असणार आहे. त्याचबरोबर नर्सिंग ऑर्डिनरीसाठी 165 सेंटीमीटर हाईट लागणार आहेत आणि 75-80 साठी चेस्ट लागणार आहेत. फिमेलसाठी 155 सेंटीमीटर हाईटसुद्धा तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला स्टेट सेकंड असणार आहे. मित्रांनो पहिली स्टेज पास झाल्यानंतर तुम्हाला रायटिंग एक्झामिनेशन असणार आहे. त्यामध्ये कॉम्प्युटर बेस एक्झाम असणार आहेत. याचा पासिंगचा क्रायटेरिया जर बघितला तर तुम्हाला 50% असणार आहेत. UR EWS आणि ओपन आणि एक्स सर्व्हिसमॅन असणार आहेत. 45%ला जर बघितला तर SC आणि ST साठी तुम्हाला पासिंगचा क्रायटेरिया सुद्धा असणार आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला स्टेज सेकंड असणार आहेत. त्यामध्ये डॉक्युमेंट आणि स्किल टेस्ट असणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला जर बघितलं संबंधित ट्रेडमध्ये जर तुम्ही ITI वगैरे केला असेल तर त्याचं सेपरेटली तुमचं डॉक्युमेंटेशन आणि स्किल टेस्ट सुद्धा असणार आहेत. त्यानंतर तुमचं मेडिकल सुद्धा तुमचं होणार आहे. यामध्ये स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3 झाल्यानंतर तुम्हाला फायनल सिलेक्शन यादी ऑफिशियल वेबसाईटद्वारे तुमची लावण्यात येणार आहे. ओके, तर तुम्ही आता तुम्हाला SSB मार्फत या ठिकाणी कॉन्स्टेबल पदाची 827 जागांसाठी एक नवीन जाहिरात. व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.